तर मित्रांनो, या ठिकाणी कालच मित्रांनी मेसेज केलेला आहे की सर की आमचे पैसे आलेले आहेत आणि पैसे जमा झाले सर, वाईट कमेंट करत होते त्यांना दाखवा हा मेसेज. तर असे मेसेज त्या ठिकाणी केले. तर धन्यवाद मित्रा. या ठिकाणी त्याच्या अकाउंटला 42,000 रुपये क्रेडिट झालेले आहेत. डिअर कस्टमर, DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर फ्रॉम गव्हर्नमेंट, पेमेंट ऑफ RS टू 42,000 क्रेडिट टू युअर अकाउंट 13/12/24. म्हणजेच याप्रमाणे आचारसंहितेनंतर तुमचं डिस्बर्समेंट होणार आहे. हे मी पहिल्या व्हिडिओपासून सांगत होतो, परंतु काही विद्यार्थी विश्वास ठेवत नव्हते. परंतु ज्यांनी विश्वास ठेवला, ज्यांनी नाही ठेवला, त्यांचंही या ठिकाणी आभार आहे. कारण नात्यांमुळे विश्वास नसतो, तर विश्वासामुळे नाती असतात आणि आपलं एक वेगळंच नातं या ठिकाणी जमलेलं आहे. तर सगळ्यांना खूप खूप थँक्यू आहे. तर या विद्यार्थ्यांनी, अशा बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज केले आहेत. तर पैसे जमा झाले सर, वाईट कमेंट करत होतं त्यांना दाखवा हा मेसेज. तर वाईट कमेंट असो, चांगल्या कमेंट असो, त्या सगळ्याच आम्हाला त्या ठिकाणी क्रिएटर्सना थोडं अभ्यास करण्याचा वेळ देत असतात. त्यामुळे सगळ्यांनी विश्वास ठेवलेला आहे. आता सगळ्यांनाच याचा गोड न्यूज मिळणार आहे. तर आपल्या चॅनलचे खूप खूप आभार. आता जनरली तुमचे पण आभार, ज्यांनी तुम्ही आतापर्यंत बरेच व्हिडिओ त्या ठिकाणी रिस्पॉन्स दिले आणि कमेंट्स करत राहिले. त्यामुळे मलाही त्याच्यावरनं नवीन नवीन व्हिडिओ बनवायची एक प्रोत्साहन मिळालेलं आहे. तर तुमचेही खूप खूप धन्यवाद आहेत. मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. अप्रेंटिसशिप मॅप्स अपडेट म्हणजे MAPS अपडेटमध्ये प्रोत्साहन योजना जी आहे MEPS स्कीम, त्याच्यामध्येच अपडेट कालपासून आहे. तर काल साधारण प्रत्येक विद्यार्थ्याला, म्हणजे ज्यांचे क्लेम ओके आहेत, साधारण 1,000 विद्यार्थी म्हणजे 5 करोड रुपये त्या ठिकाणी काल डिस्बर्स झालेले आहेत शासनाकडून. तर हा मी एक स्क्रीनशॉट टाकला होता. 42,000 यायला सुरू झालेली आहे. तर तुमचा क्लेमचा स्टेटस पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यातल्या अडचणी, जर तो क्लेम रिजेक्ट झाला असेल तर तो रिक्लेम कसा करायचा आहे त्याच्याबद्दल सुद्धा बरेच मी व्हिडिओज टाकलेले आहेत. तर ज्यांनी आत्तापर्यंत विश्वास ठेवला किंवा ज्यांनी क्लेम केलेले आहेत, त्या सगळ्यांना त्या ठिकाणी आता याप्रमाणे 42,000 आणि त्याप्रमाणे त्यांच्या नियमाप्रमाणे, जो शासनाचा नियम आहे त्याप्रमाणे मिळणार आहेत. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात. आता सगळ्यांनी लक्षात ठेवा, आधार सीडिंग बँक महत्त्वाचं चेक करून घ्या. तुमचं जो काय बँक असेल आधारला सीड केलेला, तो ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे. तरच तुमचा फंडिंग त्या ठिकाणी येणार आहे, अन्यथा परत एकदा अडकणार आहे. तर पहिलं जाऊन तुम्ही बँक सीडिंग चेक करा. ऑनलाईन फक्त चेक करायचं आहे, त्याचा डिटेल्स व्हिडिओ टाकलेले आहेत. आता यापूर्वी बरेच व्हिडिओ या ठिकाणी साधारण 8 महिन्यापासून व्हिडिओ टाकत आहे. तर प्रत्येक क्लेमबाबत काही अपडेट्स त्या ठिकाणी देत राहिलो आणि आता या ठिकाणी सगळ्यांनाच गुड न्यूज मिळणार आहे. तर इथे आचारसंहिता संपल्यानंतर परवाच माझा व्हिडिओ होता, तर त्यानुसार या ठिकाणी आचारसंहिता संपल्यानंतर काय झालेलं आहे, फंड डिस्बर्समेंट सुरू झालेलं आहे. तर नवीन फॉर्म भरण्यासाठी व्हिडिओ टाकले आहेत. सगळे व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही तुमच्या माहितीचेच आहेत. जर काही अडचणी आल्या तर बऱ्याच सबस्क्रायबरचा इश्यू आहे की त्यांना नवीन क्लेम कसा करायचा ते समजत नाही, तर त्याचेसुद्धा व्हिडिओ टाकलेत. परत एकदा तो व्हिडिओ अपलोड करतो आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. खाली लिंक दिलेली आहे, त्याच्यावर सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक. तर मित्रांनो, ते कालपासून मेसेजेस येत आहेत. तर 42,000 रुपये डिस्बर्स झालेले आहेत प्रत्येक विद्यार्थ्याला. साधारण 1100 म्हणजे 1,098 साधारण विद्यार्थ्यांना कालपर्यंत वाटण्यात, म्हणजे 1100 विद्यार्थ्यांना वाटण्यात आले, म्हणजे साधारण 5 करोड त्या ठिकाणी कालपर्यंत डिस्बर्स झालेला आहे. तर असे त्या ठिकाणी जर तुम्ही तुमचं स्टेटस बघितलं तर सध्या पेंडिंगच दाखवतं आहे, पण DBT आणि जनरली हा जो फंड डिस्बर्स आहे त्याचा अजून कम्युनिकेशन नाही. पण ज्यांचा क्लेम ॲप्रूव्ह झालेला आहे, पेंडिंग दाखवत आहे, त्या सगळ्यांना जवळजवळ या ठिकाणी येत आहेत पैसे. त्यामुळे जर तुमचा इथे पेंडिंग किंवा RO ॲप्रूव्ह असेल तर तुम्हाला लवकरात लवकर सदर फंड डिस्बर्समेंट मिळणार आहे. तर या विद्यार्थ्यांनी किती पेशन्स ठेवलेले आहेत बघा. 14/7ला त्यांनी या ठिकाणी काय केलं आहे, RO ॲप्रूव्ह झालेला आहे, पण 14/7 आत्तापर्यंत त्याची फंड, म्हणजे मध्ये इलेक्शन्स आल्यामुळे ह्या प्रोसेस थोड्याशा स्टॉप झालेल्या होत्या. परंतु आता इलेक्शन नंतर सदर प्रोसेस सुरू करण्यात आली. म्हणजे 31 मार्चपर्यंत जवळजवळ सगळ्यांना जेवढे
फंड आहे तो तो मिळणे क्रमप्राप्त आहे. तर तुमचे स्टेटस मात्र चेक करत राहा. इथे जे स्टेटस आहेत ते तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचे काही अडचणी असतील तर त्या ठिकाणी त्या स्टेटसमधनं समजणार आहेत. तर असे जर बघितले तर क्लेम केल्यानंतर ॲप्रेंटिसने क्लेम केल्यानंतर खाली शेवटी जो स्टेटस असतो, क्लेम हिस्ट्री आपण त्याला म्हणतो, तर क्लेम हिस्ट्रीमध्ये 14/7ला या ठिकाणी क्लेम केला, त्यानंतर 19/7ला इथे ॲप्रूव्ह झाला कंपनीकडून आणि आरओमधून त्या ठिकाणी 23/7ला आलेला नाही. आता फंड डिस्बर्स झाले, तो काल 13/12ला त्यांना फंड डिस्बर्स झाले. तर अशा प्रकारे तुमचे क्लेम स्टेटस चेक करा. इथे जर रिजेक्ट वगैरे असेल तर तुम्हाला तो लगेच तात्काळ काय करायचं आहे, सॉल्व करायचा आहे, म्हणजे तुम्हाला सदर फंड डिस्बर्सच्या वेळी कोणती अडचण येणार नाही. परत एकदा सांगतोय, आधार सीडिंग जो आहे तो बघ. तर या ठिकाणी आधार सीडिंगमुळे अडकण्याची शक्यता आहे. बाकी तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते त्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहेतच.